तर आज मी तुम्हाला सांगणार आहे दुर्गेश मला लग्नाच्या आधी काय लेटर्स द्यायचा. तू पण ये. अरे लुंगी लुंगी नाही, काय पॅन्ट झालं? घालून ये, पॅन्ट घालून ये. अंकल अंकल सारखं राहायला लागलं. राहू दे ना बाबा, काय फरक पडतोय. तर आता हे जे लेटर्स आहे त्याच्यामध्ये तो लिहायचा पण आणि थोडे शायरी पण लिहायचा. हे नाही, मग कोणतं? हे ठीक हा आहे. चल तू वाचून दाखव, तुझी शायरी आहे, तू चांगल्यापैकी बोल. तू वाच ना, तुला वाच. त्यांना लेटर दाखवायचं. मी लेटर सांग, तू शायरी वाच. सो हे 2022 चं लेटर आहे. याच्यावरती डेट माहित नाही दिसते की आता नाही. त्याच्यापासून 4 वर्ष झाले. 4 नाही यार, 26 चालू झालंय ना आणि 9th मंथ आहे. 23, 24, 3 वर्ष झाले. ओके. तर वाच. ठीक आहे. सो मोस्टली मी माझी शायरी ना हिंदीमध्ये लिहायचो. सो मी फर्स्ट टाइम मराठीमध्ये काहीतरी ट्राय केलं होतं हिच्यासाठी, म्हणून मी हिला पहिले लेटरच्या वरती पण लिहिलंय की कोमल, तसं तर मी कधी मराठी लिहित नाही, हिंदीमध्येच लिहितो, बट आज एक तुझ्यासाठी मराठीमध्ये. हे मी पोयम आय मीन शायरी बद्दल बोलतोय. ठीक आहे. वाच. तू असताना माझ्यासोबत मनाला आस कसलीच नाही, बस इच्छा हीच की तू सतत हसत असावी. नसावे कधी तुझ्या गाली उदासीचे भाव, नेहमीच तुझ्या होठी गुलाबी असावी. प्रयत्न नेहमीच स्वतःला मी सुधारण्याचे करेन, फक्त माझ्या या प्रयत्नांना तुझी साथ असावी. सो हे 2-3 वर्षापूर्वी मी लिहिलं होतं.